हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा भेटले होत आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ कशावर आहे गेस करा. सो बघू शकता कुठे आहेत आपण, कुठे आहेत गेस करा. कुठला बीच आहे, बीच नाही कुठला समुद्र आहे गेस करा. सो आपण आहोत मांडवा जेट्टीला आणि हा माझा एक खूप सुंदर आवडता प्लेस आहे मांडवा जेट्टी. म्हणजे मला काही रील्स बनवायचे असतात किंवा फोटोशूट करायचे असतात. मला बहुतेक फोटो तुम्ही बघितले असतील, बहुतेक फोटो माझे मांडवा जेट्टीमधलेच आहेत. मी मांडवा जेट्टीवर शूट करतो, थोडेफार रील्स पण तिथंच शूट करतो. सो माझा हा आवडता प्लेस आहे मांडवा जेट्टी. मी अलिबागला कमी जातो पण मांडवा जेट्टीला म्हणजे महिन्यातनं माझ्या नाही बोललं तरी 5-6 फेऱ्या असतीलच मांडवा जेट्टीला. सो आता मी आलो आहे, कारण मी नेहमी येतो तर कधी याच्यावर ब्लॉग बनवला नाही. तर आता आलो आहे तर मग मी तुम्हाला सगळं काही कव्हरअप करूनच दाखवणार आहे मांडवा जेट्टीला काय काय आणि मी का येतो, म्हणजे का आवडतं. तुम्हाला पण आवडेल तर तुम्ही आलात तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन नक्की या. अजून काय काय गर्लफ्रेंडसाठी ते पण दाखवतो तुम्हाला. पण तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुम्ही एकटे आलात तर रिलॅक्स फील पण व्हाल. अशा जागा आहेत तिथे, ते मी दाखवतो, कव्हरअप करून दाखवतो. सो आपल्याबरोबर आहे आपला मेंबर्स टिकाव. याला तुम्ही ओळखता का? हो, याला सुद्धा घेऊन आलो माझ्याबरोबर. ऐकर ओके. तो त्याच्या मूडमध्ये नाही आहे. तो आता सध्या नो भाई तो खेळण्याच्या मूडमध्ये आहे. तो पण विचार करतो की भाई दुर्गावनी मला कुठं आणलं आहे, कुठल्याच प्लेसवर आणलं आहे, खतरनाक प्लेस आहे. तर काय करणार, मांजरीच नाही आहे. तो बघा कुठे चालला आहे, तो बघा कुठे चालला आहे. सो तुम्हाला दाखवतो. रिलीज केला आहे आम्ही बॅगमधनं. बघू शकता त्यांची रिएक्शन बघा, त्या दोघांची रिएक्शन बघा. पंजाबी ऐकून द्या आणि तो तिकडेच चालला आहे. त्याला बॅगमधनं रिलीज केलं आणि बघू शकता इथं आमच्याबरोबर थांबायचं तर तो कुठे चालला आहे बघा, त्या कपलच्या इथे चालला आहे. काय गरज आहे भाई, तू सिंगल आहेस, ते दोघं मिंगल आहे, तर त्यांच्यामध्ये कशाला जातोस त्याच्यामध्ये. ते बघतायत त्यांचं रिएक्शन बघा. सो शॉक लागला तर भाई तू डायरेक्ट कोळसा होईल तुझा. इकडे आधीच काळा आहेस गेला कुठं. अरेला मी त्याच्यासाठीच आणलं आहे, सांभाळासाठी. आला तिकडे गेला आहे. बघू शकता 2 लेडीज आहेत, महिला पोलीस तिकडे गेलेला आहे. त्यांचं रिएक्शन बघू शकता. आणि तर सगळ्यांनाच इम्प्रेस केलं भाई, माझ्यापेक्षा ह्यानेच ब्लॉगमध्ये सगळ्यांना इम्प्रेस केलं. हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. कालूने सगळ्यांना इम्प्रेस केलेला आहे. तर यांना पण नाही सोडलं, यांना पण इम्प्रेस करून सोडले भाई. काही आता आम्ही आहोत इथे, कुठे आहोत, इथे रोरोच्या पार्किंग आहे, म्हणजे रोरोच्या 4 व्हीलर लागतात त्या मैदानात आहोत, ग्राउंडमध्ये आहोत. सो इकडे बघू शकता तुम्ही, जर आलात तर इकडे बसू शकता. मरीन लाईनची फिलिंग तुम्ही घेऊ शकता इकडे बसून. मरीन लाईनचे कसे दगड आहेत तसे लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो ती दगड. आणि साईडला समुद्र आहे. गर्लफ्रेंडला घेऊन आलात किंवा जेफला म्हणजेच गर्लफ्रेंड, तर तिच्यासोबत तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. आणि ते पण नसेल जमेल तर साईडला स्टारबक्स आहे, तिथे जा, कॉफी प्या आणि तुमच्या फिलिंग तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर शेअर करा. माझी तर गर्लफ्रेंड नाही आहे, आय होप असती तर मी तिला घेऊन आलो असतो. असे मांजराला घेऊन नसतो आलो, पण मांजराने भाई रेकॉर्डच मोडला आहे भाई. काळा आहे पण भाई काय भाई, मतलब लाजवाब. पोरीने फिरच केली आहे आणि मी इकडे नंतर ठेवून आलो तर माझ्या तर पोरी नाही बघत भाई. त्या बघा, तो बघू शकतो तिकडे, बघू शकतो ते बघा भाई, बघू शकता. तर झूम नाही करू शकत पण काय बघा भाई, काय ऑरा आहे त्याचा भाई, वेगळाच ऑरा आहे. सो वाईज मी पण जातो, बघू द्या माझ्याबरोबर फोटो काढतात का त्या दोघीजणी. भाई त्याचा काय वेगळाच हॉर आहे भाई. स्टारबक्समध्ये गेला भाई, काय हॉर आहे भाई. तिला तो आवडलेला आहे पण त्याला ती आवडलेली नाही. स्टारबक्समध्ये त्याला घेऊन चाललेली आहे मला तर वाटते ती दोघंजण भाई. आता डेट फिक्स आहे यांची दोघांची पण. भाई कॉफी विफी पितील मस्तपैकी आणि मला इथंच ठेवतील दोघांना. आर्याला मी त्याच्यासाठीच आणलं आहे, सांभाळासाठी. अरे होते मला जायला पाहिजे होता मांजर घेऊन भाई. पटली असती, सेटिंग लागली असती भाई. लग्नाचा पण वय झाला आहे, काहीतरी बघायला लागेल. गेली वाटतं, चालली वाटतं, जाऊ काय तिला विचारू काय. अशी खूप मांजरं आणेन मी तिच्यासाठी. ओके चल. हा मला तर वाटतं इकडे सगळ्यांनाच इम्प्रेस करणार आहे. काकीनं पण नाही सोडल्या भाई, काकीनं पण इम्प्रेस. ओ नो, त्यापासून 4-5 मांजरा मला आणखीन घेऊन यावं लागतील कुठेतरी. काकीने घेतलेलं आहे. काकी मला तर वाटतं आता फोटोशूटच करून सोडतील. वा वा, काश मांजराची जिंदगी माझी असती. किती जणांनी मला असा मिठीत घेतला असता. त्याला मांजरच होईल पुढच्या जणांनी. भाई शेरू वर्सेस जॅक्स. भाई तुला नाही पटली तर काय झालं, आमच्याला पटली भाई.
तो भाई नको आपला जाईल तो मित्र आहे आपला काय मांजराचा आवरा बघितला काय भाई एवढा मी चिकन असून भाई माझी तर पोरी नव्हत्या बघत भाई काकी पण इम्प्रेस झाल्या काय भाई आवरा आहे भाई काय आपली जिंदगी शट यार भाई भानगडी झाल्या वाटतं काहीतरी काय नाही होऊ दे त्यांच्या भानगडी मी तुम्हाला आता मरीन लाईनचं फिलिंग दाखवतो कुठं कसं आहे मरीन लाईनचं फिलिंग भाई हेडफोन तुझेच आहेत ना भाई हेडफोन तुझी तर ठेव भाई गेला ना तर भाई मला तो 440चा झटका देईल अनिशमचा त्याचा घेऊन आलो मी सगळा काय ओके मोरच फॉरेनर नाही बघतो भाई काय जमतंय का आपलं तिथं फोनवर बोलते वाटतं BF वाटतं तिचा बघा बाबा ही साईडला गेली भाई सेटिंगच नाही लागली भाई जाऊ काय परत एकदा सेटिंग देईल भाई सो आता आपण आहोत मिनी मरीन लाईन बघू शकता पब्लिकची इम्प्रेशन पब्लिकमध्ये बोलायला घाबरायचं नाही कधी जर तुम्ही पब्लिकमध्ये बोलायला शिकलात तर तुम्ही गड जिंकलात मित्रांनो सो इथे आता दाखवतो तुम्हाला मरीन लाईनची दगडा इकडं आणलेली आहेत विकायला आम्ही 2-4च भेटली आम्हाला नाहीतर मग तुम्हाला दाखवत असता इथं लेडीज बसलेल्या आहेत हे बघा बघितलेत काय मरीन लाईनची दगडं तिथं लावलेली आहेत हे बायजूला वगैरे ते बघ इथं मरीन लाईनची दगडं लावलेली आहेत सो तिथं आम्ही विकायला आणलेले आहेत कोणाला जर हवी असतील तुमच्या घरासमोर टाकायला तर घेऊन जा बिंदास रोंगवाडीला नावासमोर मरीन लाईनची सो इथे रोडो लागतात आणि इथे थोडासा रिलॅक्स फील करण्याची जागा आहे सो इथनं जाऊया थोडंफार तुम्हाला अजून कवरअप करायचं आहे तर क्लायमेट जाईल चला आता इथनं रोला म्हणजे तिकडे रोलो लागतं बघू शकता ते बघा रोलो लागलेले आहे दिसणार नाही तुम्हाला इकडे रोलोला जायला बायकर गाड्या लागलेल्या आहेत बाई म्हणजे इकडं डायरेक्ट ती जाणार भाऊच्या धक्क्याला ही डायरेक्ट गेटवेला नाही जात ही भाऊच्या धक्क्याला जाते तुम्हाला पण जायचं असेल तर एकदा ट्राय मारा रोमध्ये पण आता काळोख झालेला आहे आणि आपण फिरत आहोत तरी पण काळोख झाला तरी मांजराने भाई इम्प्रेशन पाडली पण माझा आवडता प्लेस आहे ब्युटिफुल प्लेस फुलं तोडण्यास मनाई आहे नाही तर मी माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन गेलो असतो गर्लफ्रेंडला घेऊनच गेलो असतो रोज देईन तुला लालवाला प्यार करू लैला मजनूवाला सो बघूया चला अजून काहीतरी कव्हर करायचं आपल्याला दिवस येतात प्रत्येकाचे दिवस येतात त्याच्यासाठी मेहनत करायची असतं आणि असे लोक काय बोलतील याचा कधीच विचार करू नका आपल्याला जे वाटतंय कॅमेरा घ्या बेंचत फिरा पब्लिकच्या समोर लोकांचं कामच बोलणं आहे कोण जर सपोर्ट केला नाही आपला कॅमेरा एका दिवस प्रत्येकाचे येतात हार मानू नका सौरभ जोशीचा उदाहरण घ्या आणि मला मोटिवेट करत असतो तो प्रथमेश पाटील भाई मित्र असा होता असा मला नेहमी मोटिवेट करत असतो सकाळ भाई मोटिवेशनच्या रील्स पाठवत असतो की मी त्याला बघून म्हणजे भाई डिप्रेशनमध्ये जातो की भाई मित्र असा होता असा तो बोलतो उठ कॅमेरा घे भाई लोक काय बोलतील याचा विचार करू नको प्रथमेश पाटील मित्र असा होता प्रथमेशसारखा माझे खूप सारे मित्र आहेत पण सपोर्ट करत असतो मला नेहमी व्हिडिओच्या बाबतीत की भाई लाजू नको नेहमी सपोर्ट प्रयत्न कर कधी ना कधी तुझासुद्धा दिवस येईल भाई त्याच दिवसाची मी वाट बघतोय तुम्हीसुद्धा सपोर्ट करा मला माझ्या व्हिडिओ बघत जा या जागी जर कोण लेडीज असती की बरोबर लाईक केली असती पण मी आहे मराठी माणूस आहे मी मिडल क्लास फॅमिलीतला आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही पण तुम्ही दाखवा की मिडल क्लास फॅमिलीमधला मुलगासुद्धा काहीतरी करू शकतो अजून तुम्हाला बहुतेक काही कवर करून दाखवला नाही मी कवर करून दाखवतो तुम्हाला पहिला आपण जाऊया काय आहे ते महाराष्ट्र काय सागरी मंडळ आणि त्या साईडला काय आहे हां कॅफे आहे आणि आपण आता स्टारबक्समध्ये एंट्री मारणार आहोत बघूया प्यायची तर नाही आहे पण फिलिंग घ्यायला काय जातं स्टारबक्सची दाखवतो तुम्हाला स्टारबक्स कसं आहे एवढी महाग कॉफी आहे ना की भाई त्या कॉफीच्या पैशात मी 2 महिने चहा पिन कोरीच्या घरात भाई साखरच येईल 2 महिन्याची त्या कॉफीच्या पैशात काय नाही भाई क्लायमेट डाऊन झाला आहे पण आपण डाऊन झालेलं नाही आहेत डाऊनफॉल नेहमी येत असतो मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे सांगेन कधी म्हणजे आपल्या जीवनात तर घडामोडी घडत असतील वाईट घडामोडी तर कधी नाराज होऊ नका सूर्य मावळतो सूर्य उगवतो त्याच्यासारखं वागा आज दिवस डाऊनफॉल चालला आहे तर उद्या दिवस आपला नक्की असणार आहे 100% आणि प्रयत्न करत राहा प्रयत्न कधी हारू नका जीवनाला कंटाळू नका क्योंकि लहरों से लंका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं दी जो ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट आली पाहिजे आणि लाईकसुद्धा आली पाहिजे शेअरसुद्धा झाला पाहिजे एवढा माझ्या मी लग्नाला खर्च करणार आहे डेकोरेशन करणार आहे माझ्या लग्नाला एवढं लाईटी लावून हे झुंबर इथलाच घेणार आहे भाड्याशी लग्नाला बघू शकता इकडे आहे स्टारबक्स या साईडला ह्या साईडला असं तुम्ही येऊ शकता रिलॅक्स फील होऊ शकता इथे आतमध्ये कशी जागा आहे माझे फोटो बघितले असं लाईटसुद्धा लागतो लाईटचा साठी
हा माझ्या थंबवर चालतो, हा दुसऱ्या कोणाच्या थंबवर चालत नाही, हा माझ्या थंबवर चालतो. तिकडे बाथरूम आहे, तिथं बाथरूमचा सीन येतो, बाथरूमचा सीन येतो भाई. या बाथरूममध्ये एकदा मी धुमाकूळ घातलेला, ती माझी आय डी गेली, जुनी आय डी होती इन्स्टाची. या बाथरूममध्ये असा नाचलेलो आम्ही घेतून, मी काय सांगू तुम्हाला भाई. धुमाकूळ बाथरूम सिंगर झालतो भाई, एक नंबर भाई. बाथरूम पण नाही सोडला आम्ही मांडवाचा, तो हेंद्र शिवू काहीतरी लोक जाते. सो भाई इकडे बघू शकता, पंखा चले तो हवा देता है ना. इंडिया बढ़ रहा है, आगे बढ़ रहा है, टेक्नॉलॉजी या भाई. चलो इकडनं दरवाजा खोलतो, महादरवाजा, आणि तिकडनं बाहेर निघतो भाई. तुम्हाला दाखवतो, आपण घेतलाय बघू शकता. थोडासा धुल्ला येतोय का इकडे बघू शकता. इकडे बसून सुद्धा तुम्ही कॉफी पिऊ शकता. असं कॉफी शॉप आहे, भाऊ काय स्टार्ट ती एंट्री मारतो तो असं काय वाटतंय. इकडनं जातो, डेअरिंग तर नाही पण डेअरिंग करतो. हे मी असं शो ऑफ करत नाही, स्टारबक्समध्ये जात नाही. शो ऑफ कशाला करायचं, उगाच जाऊन काय दाखवायचं आहे तिथं आतमध्ये. तुम्ही जर आलात तर काय बघा, ते जाऊन मी गेलेलो आहे. आणि मित्रांनो मी कधी असं शो ऑफ करत नाही, ते दाखवतोय घालतोय. म्हणजे आता मी दाखवून की असं शो ऑफ करतोय या पुत्राची. तर मी जेव्हा कधी इथे येतो रील शूट करायला, जेव्हा पण म्हणजे मी इथे रील शूट करतो, तेव्हा ही सगळी कुत्री माझ्या गाडीजवळ असतात आणि मी तिकडे रील्स बनवत असतो. आणि ती माझ्या गाडीची संरक्षण करत असतो की बाबा ह्याच्या गाडीला काय झालं नाही. मी नेहमी यांचा अनुभव घेत असतो की भाई माझीच गाडीजवळ का एवढ्या गाड्या येतात. तर मी असं शो ऑफ करण्यासाठी कधी हे असं घालत नाही, दाखवत नाही. मी आज मला ब्लॉग बनवायचा होता, तर मला दाखवायचं होतं की माझी सुद्धा जरी माणसांची फॅन फॉलोईंग कमी असली तरी इथे माझी फॅन फॉलोईंग जास्त आहे. आणि माणसांवर प्रेम करण्यापेक्षा यांच्यावर प्रेम करा. यांना आता मी 20 रुपयेच खर्च केलेला आहे यांच्यावर. तेवढी आपली जेव्हा मी होईन सक्सेस माझ्या ह्याच्यात, तेव्हा मी यांना खूप काय देईल. पण तो 20 रुपयेच खर्च केलेला आहे. आणि सांगण्याचा गाण्यांना लावून बघा, माणसं तुम्हाला किती करा माणसासाठी, ते विसरून जातील. पण आज मी कधीच्या काळात झालं बघू, विसरलेत काय, विसरून जाणार नाही. प्राणी भाई असंच असतात, त्यांना त्यांच्यासाठी थोडंसं तरी केलं ना, तुमच्यासाठी ते खूप काही करतील, जीव देण्यासाठी पण तयार होतील. अशी हे जात आहे. माझ्याबरोबर सुद्धा कॅट आहे. आता आम्ही चाललेलो घरी. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. सो हा ब्लॉग कसा झाला हा नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या मला. आणि नक्कीच मी या जो मार्ग निवडला त्याच्यात नक्की यशस्वी होईल तुमच्या सपोर्टमुळे. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, पुन्हा एकदा सांगतोय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटत राहू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.